बोगस शिक्षक भरती घोटाळ्याला राजकीय पाठबळ असलं आणि सरकारची प्रतिमा डागाळतीये। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं सरकारलाच घरचा आहेर दिलाय। 1600 कोटींचा भ्रष्टाचार अद्यापही बोगस शिक्षक पगार घेतायत असा आरोप करण्यात आलाय। शिक्षण संस्था चालकांनी प्रत्येक नियुक्तीमागे 30 ते 40 लाख रुपये शिक्षकांकडून लुटलेत असा आरोप करण्यात आलाय। सध्याच्या चौकशीवर असमाधानी आहे आणि एसआयटी चौकशीची मागणी करणार असंही सांगण्यात आलंय। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या घोटाळ्याला अजूनही हात लावला गेला नाही। जर घोटाळ्याचा विचार केला तर संपूर्ण राज्यभर सर्व जिल्ह्यात अशाच प्रकारचा याच पद्धतीने यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात घोटाळा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्याकडे पाहिजे तेवढं लक्ष शासन देत नाही। खरं म्हणजे शिक्षण विभागच या भ्रष्टाचारात सहभागी असल्यामुळे, या भ्रष्टाचाराचा तो पार्टनर असल्यामुळे शिक्षण विभागाने चौकशी करण्याला काही अर्थ उरत नाही। आणि म्हणून आमची मागणी आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची की राज्यात 2 मे 2012 नंतर जो मोठ्या प्रमाणात नियुक्ती घोटाळा झाला आणि शासनाची तिजोरी मोठ्या प्रमाणात लुटली जात आहे, त्याचं सत्य बाहेर काढायचं असेल तर एसआयटी द्वाराच चौकशी केली गेली पाहिजे।